आता ॲक्टिव्ह झाली बघा. हे बघा झाली ॲक्टिव्ह. हॅलो, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल गाईस. आपण आलो डबल पळायला आणि तशी असतो. तर आता पळायचं ना आधी हे आपण 700 मीटर मारल आज आणि घराला जाईन, कारण 3 दिवस झाले जिम नाही मारलेली. आपण जिम मारतो आज, थोडी एक्सरसाइज करतो. पुलावर नाही जाणार आहे, अलीकडं जाणार आहे. तिथून रनिंग करणार, रनिंग करत येणार आणि घरी जाणार आणि तिथं जिम मारणार. जिम मारतो वेळेस दाखतो मी. ठीक, चला पळूया. तर पब्लिक, आपण आलेले कॅनलवर थांबलो. 700 मीटर मारले आपण रनिंग. आपल्याला ते हे येत नाही आहे, काय म्हणतात, मोटिवेशनल आणि दररोज हे करण्याची एनर्जी नाही येते. गिवअप करावं म्हणालो, गिवअप नाही करणार. वाव, काय करणार. तर आता जाईल जिम वगैरे मारेल, पण ती एनर्जी नाही येते जी पाहिजे आपल्याला. ती एनर्जी भेटतच नाही. म्हणजे असं दररोज एकच करतो वाटतंय. दररोज उठा, कामाला जा, डबल हेच करा, डबल तेच करा, अशी भानगडे. म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये वाटतं एकच चालू आहे. सकाळी उठा, व्यायामाला जा, जेवण नाश्ता वगैरे करा, कामाला जा, कामावरून आले की सरळ झोपा, एडिटिंग वगैरे करा, अपलोड मारा आणि सहज झोपा आणि सहज सकाळी उठा. असा विषय. म्हणजे ती पहिली मजा नाही राहिली की जी आत्ता हे आहे. पहिली मजा वेगळी होती. आणि त्या गोष्टी कशा आहेत, पहिली 10 वाजता उठत गेलो, कामाला जात गेलो, संध्याकाळचं काही टेन्शन नव्हतं, व्हिडिओ एडिट करत गेलो, काही विषय नाही, असा विषय होता. आत्ता तेच म्हणजे एक काय ते रेग्युलर लाईफ सर लागली अशी. कशी सकाळी उठा 6 वाजता, 7 वाजता, असा 5 वाजता आणि व्यायामाला जा, रनिंगला जा, रनिंग आले की जिम मारा, जिम मारले की जे डायटिंगचं आहे ते खा आणि खाल्लं की मग सहज कामाला पळा. चहा घी पिला तर जरासा पिला नाही तर पिला नाही चहा, आणि तेच सरळ कामाला जा. कामावरून आले की हातपाय आंघोळ वगैरे घ्या, डबल ते फोटो एडिट करा, आपलं थंबनेल एडिट करा, व्हिडिओ एडिट करा, त्यातल्या क्लिपा कोणत्या चुकलेल्या आहेत ते काढा. अशा 12 भानगडी लागलेले आहेत. तुम्हाला एक तर काहीतरी सोडावं लागेल. दोन्ही सोडले तर एक सोडलं तर म्हणजे एक सोडलं आता, म्हणजे काम सोडलं तर पैसे राहत नाहीत. आणि जर व्हिडिओ सोडला, नाही व्हिडिओ नाही सोडणार, व्हिडिओ चालू ठेवणार मी. ठीक आहे, आता घराला जाऊया आपण. खूप टाईम झाला इकडे. तुम्हाला 2 पाहुणे दाखवते, मागं डाऊन लागतात. थांबा, मी दाखवेन तुम्हाला. अरे काडी कुठे आहे, काडी? थांबा, काडी पाहू द्या मला. आणि पुढे 2 जे कुत्रे दिसतात ना, दर वेळेस रनिंगला पळता वेळेस हेच करतात. आता मी तुम्हाला दाखवतो त्यांचं रिएक्शन. जवळ नाही आले, नाही तर येरी ती कुत्रा बाहेर पळत येते माझ्याकडे. आज काय झालं, खेळता येते. आत्ता बघितलं ती ना. पाहिलं का, आज काहीच केलं नाही ना, तरी काही करते का बघू. ये जवळ आता ॲक्टिव्ह झाली, आता ॲक्टिव्ह झाली बघा. हे बघा झाली ॲक्टिव्ह. तशी ॲक्टिव्ह होती दररोज मी पळता वेळेस.
असं ॲक्टिव्ह झालं की माझा काळीच फाडकान होतं बाहेर. लई खतरनाक आहे कुत्री ती. तिच्यासाठी जवळ जातच नाही मी, पण तरी आज तुम्हाला दाखवलं आहे कारण मी दररोज पळतोय ना, त्याच्यानं तिथेशी होत आहे. पळता वेळेस तिथे थांबावं लागतं, तिथून तिथं पळत जावं लागतं, मग थांबून चालत जावं लागतं. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलं कोण अडचण येते मला तुम्हाला. तर जाऊया आता घरी. आपण चाललो आहे घराकडे आता. बघा साईडचा व्ह्यू, कॅनल तर येतच आहे. कॅनल पशीच आज कॅनल पशीच व्यायाम केला आहे. आज कटाळा आला आहे. तर भेटूया आपल्या दुसरं घरी गेलं की.